11 ऑगस्टला होता माझा बर्थडे, त्यामुळे बर्थडे गिफ्ट म्हणून घेतले हे पुस्तक आणि मामाच्या पुरीकडून राखी बांधून येताना घेतलं आळंदीला वाघेश्वर मंदिरावर भोलेंचं दर्शन। या पृथ्वीवर प्रगट होऊन आज मला 21 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे आवरून करून मार्गस्थ झालो क्लासला जाण्यासाठी। नाश्त्याला पोटात टाकून पकडली बस आणि क्लास संपल्यावर पोहोचलो इस्कॉन मंदिरावर। श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे मंदिरापुढे अथांग मंडप टाकलाय, हे एकमेव मंदिर जिथं आल्यावर मला करमते। आज माझा स्पेशल दिवस असल्यामुळे प्रभूंचं दर्शन घेऊन सेल्फ गिफ्ट म्हणून हे पुस्तक घेतलं, तर प्रभूंनी मला हा प्रसाद आणून दिला। रुबी हॉलवर बस पकडून रूमवर गेल्यावर झोपणारच होतो, तेवढ्यात काकांचा फोन आला आणि म्हटले चल आळंदीला। रात्रीच्या 10 वाजता छत्री भाऊ सोबत पोहोचलो आळंदीला आणि तिथून योगेश भाऊ सोबत गेलो मामाच्या घरी। मामीने आमच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवलं होतं, त्यासोबतच हे गुळगुळीत गुलाबजामुन खाल्ल्यावर खरंच घरची आठवण आली। दिव्याने या राख्या हाताने बनवल्या असून काकांची राखी बांधल्यावर मामीनं मला पण राखी बांधायला बसवलं। मामा मामींसोबत बोलणं झाल्यावर आता निघायची वेळ आली होती, म्हणून सगळ्यांना एकदा व्हिडिओ मध्ये घेऊन दिव्याला शाळेत सोडायला मामा पण निघाले। त्यांना टाटा करून पुण्याकडे जाण्यापूर्वी आम्ही आलो वाघेश्वर मंदिरावर। मंदिर उंच टेकडीवर असून मंदिरासमोर महाराजांची उत्कृष्ट मूर्ती आहे। मंदिर बाहेरून दगडी असून आतमध्ये फर्निचरचं काम केलं आहे। शांत चित्तानं आमचं दर्शन करून झालं आणि बाहेर येऊन आम्ही हे सुंदर चित्र पाहिलं। पुण्यातल्या मेट्रो स्टेशनला सापडले आवडते पुस्तक, मग काय घेऊन दिले स्वतःला, कारण त्या दिवशी होता माझा वाढदिवस।